निर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली आयोजित एक नामांकित स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय लोबो सर, हेमंत कोळी सर आणि राजेश कदम सरांना पाहतोय। सलग 4 दिवस या तिन्ही पंचांनी अगदी अप्रतिम कामगिरी केलेली आहे। त्यांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। आणि त्याच वेळेस समालोचक म्हणून सलग 4 दिवस सन्माननीय हरीश दिगीकर आणि चंद्रकांत शेट्टे सर, त्याचप्रमाणे मी स्वतः यासीन मर्चंट मॅन फ्रॉम अलिबाग आणि आज आम्हाला जॉईन झालेले सन्माननीय दशरथ पाटील सर एक वादळ, आणि त्याचप्रमाणे गुणलेखक सन्माननीय मयूर चोगले आणि डीजे मास्टर ओमी, साहिल, अनिश। त्याचप्रमाणे संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय tenniscricket.in च्या माध्यमातून। मेन कॅमेरावरती आपण पाहताय सिद्धांत पाटील, साइड कॅमेरावरती आहेत सुरेंद्र कुमावत, प्रतीक गिरी, सिद्धांत सुतार, आविष्कार येलवे आणि योगेश क्षीरसागर। या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत आणि आभार व्यक्त करतोय आणि वळतोय या मैदानाकडे चालू असलेल्या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। धन्यवाद। चलिए दोस्तों, सबसे पहले हमेशा की तरह आए हुए तमाम क्रिकेट के दीवानों का मैं तहे दिल से इस्तकबाल करता हूं, खैर मकदम करता हूं, ले चलता हूं इस मैदान पर। बाएं हाथ से ओवर द विकेट गेंदबाज प्रसन्न पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज शुभम जाधव और उनके साथी बल्लेबाज ओमकार देसाई, मैन फ्रॉम मुंबई। शुभम जाधव मैन फ्रॉम मानगांव एक्सप्रेस नाम से जाने जाते हैं। पहली गेंद पर अपना खाता खोला है शुभम जाधव ने और अपने साथी बल्लेबाज ओमकार को खेलने का मौका दिया। जी हां, फुल टॉस गेंद उसे स्क्वायर लेग के सर के ऊपर से खेला है। डीप स्क्वायर लेग खाली है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, गेंद 4 रन के लिए। हमारा डीजे मास्टर ओमी इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 5 रन। ओमकार देसाई ने अपना खाता खोला है, इस चौके के सहायता से आगाज किया है। जी हां, इसमें तब आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी, उस गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की। गेंद ने शायद बल्ले का बाहरी सिरा लिया है और गेंद शॉर्ट थर्डमैन की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज शुभम जाधव को खेलने का मौका दिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 30 गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा। 30 गज के दायरे के अंदर प्रसन्ना फिर से एक बार। जी हां, इसमें हवा में उछाल कर खेला, ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम, मगर 30 गज का दायरा था, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ खाली था। उसका फायदा मिलता हुआ शुभम जाधव के बल्ले से आता हुआ यह पहला चौका। बहुत ही बढ़िया स्ट्रोक हमें देखने को मिला। हालांकि ओवर पिच गेंद जरूर थी, मगर घूमती हुई गेंद उसे मात्र लॉफ किया था। वो जानते थे कि लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ में फील्डर मौजूद नहीं है और उसका फायदा उठाते हुए 30 गज के दायरे में इस तरह से शॉट खेलने की अपेक्षा की जाती है और इस तरह के शॉट खेलने भी चाहिए, और इसी वजह से 30 गज के दायरे का फायदा हमेशा बल्लेबाजों को मिलता है। इस चौके की सहायता से रनों की संख्या फिर से एक बार छलांग लगाकर जा पहुंची है 10 पर, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए। किस तरह से यहां पे फील्डिंग सजाई गई है, शॉर्ट फाइन लेग, फ्लाइंग स्लीप, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट पॉइंट, उसी के साथ एक डीप कवर ऑफसाइड की दिशा में। जी हां, इसमें दबाव बैकवर्ड पर जाकर उसे स्क्वायर कट किया है, डी पॉइंट खाली था। शॉर्ट पॉइंट के फील्डर को चकाती हुई गेंद दंदनाती हुई गोली की रफ्तार से सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। फिर से एक बार एक शानदार लाजवाब चौका में देखने को मिला शुभम जाधव के बल्ले से। बैक टू बैक दूसरा चौका। कुल मिला के इस ओवर में 3 चौके हमें देखने को मिले हैं। 14 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। शुभम 2 चौकों की सहायता से खेल रहे हैं 9 रन बनाकर, जबकि ओमकार खेल रहे हैं 1 चौके की सहायता से नॉन स्ट्राइकिंग एंड पर 5 के योगदान पर। प्रसन्न की अगली गेंद। जी हां, फिर से एक बार देखिए फुटवर्क का बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल किया, डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर उसे बहुत ही शानदार कवर ड्राइव में तब्दील किया है। गेंद डीप कवर सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार फॉरेनवरून या ठिकाणी मॅच बघतायत
आणि त्यांनी पुढच्या वर्षीसाठी आम्हाला पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी घोषित केलेली आहे आणि त्यांच्याकडून कोपराऊसाठी रोख 2000 रुपयाची या ठिकाणी देणगी सुद्धा आलेली आहे. त्याबद्दल जोबाई हुसेनी यांचा मी कोपराऊच्या वतीनं आभार व्यक्त करतो. थँक्यू जोबाई. यश पाटिल संघ मालक, टीम के ओनर, और इनकी ये टीम हम देख सकते हैं यशराज 11 मानगांव जो कि बल्लेबाजी कर रही है. जी हाँ, यश और राज ये दोनों भाई है और दोनों भाइयों का नाम टीम के लिए हमें यहां पे नजर आता हुआ. यशराज 11 मानगांव, बहुत ही बढ़िया शुरुआत, बहुत ही सोच समझकर यहां पे बल्लेबाजी हो रही है. 30 गज के दायरे का किस तरह से फायदा उठाना है, 4 ओवर के मुकाबले में किस तरह से बल्लेबाजी करनी है. हालांकि पहले ओवर में ज्यादा रिस्क नहीं उठाया, बहुत ही क्रिकेटिंग स्ट्रोक, कॉपी बुक स्टाइल से खेले हुए स्ट्रोक हमें देखने को मिले, स्पेशली शुभम जादव के बल्ले से. इस बीच नए गेंदबाज आए हैं बालाजी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं. एज आइकॉन के रूप में अक्सर ये खिलाड़ी पूरे महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर भी खेलते हुए दिखाई देते हैं. लेदर क्रिकेट उन्होंने बचपन से खेला, मगर उसके बाद टेनिस क्रिकेट की दिशा में अपना ध्यान उन्होंने दिया और आज सही मायनों में एक नामचीन गेंदबाज, एक नामचीन ऑलराउंडर में उनको गिना जाता है. जी हाँ, इस मरतबा 30 गज का दायरा हटने के बाद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में एक फील्डर तैनात है. बालाजी की पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी. गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली, उसे ढीले हाथों के साथ कवर की दिशा में ढकेला था ओमकार देसाई ने. वहां के फील्डर जब तक उस गेंद तक पहुंचते, फील्ड करते, थ्रो करते, तब तक दोनों भी बल्लेबाजों के पास खासा वक्त था 1 रन लेने का. दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 19 पर 19 फॉर नो लॉस. दूसरा ओवर यहां पे प्रगति पर. देखिए डीप पॉइंट में जो फील्डर तैनात थे उसे अब 30 गज के दायरे के अंदर आमंत्रित किया है. बैकवर्ड पॉइंट, उसी के साथ एक शॉर्ट पॉइंट, फ्लाइंग स्लीप और उसी के साथ एक शॉर्ट फाइन लेग नजदीकी फील्डरों में हमें नजर आते हुए. जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके पैर पकड़कर गेंदबाजी करने का मन बना लिया था. 2 टांगों के बीच में यॉर्कर करने की कोशिश थी, मगर लाइन से भटके और इसी वजह से अंपायर जी ने दिए यहां पे फटके. एक अतिरिक्त रन यहां पे मिलता हुआ. जी हाँ, इसमें दबा फुल टॉस गेंद, शानदार यहां पे कलात्मक और रचनात्मक स्ट्रोक हमें देखने को मिला. कॉपी बुक स्टाइल से खेला हुआ ये स्वीप गेंद फिर से एक बार डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए. शुभम जादव के बल्ले से आता हुआ ये चौथा चौका. शुभम पहुंचे हैं इस चौके की सहायता से 17 पर, जबकि ओमकार देसाई खेल रहे हैं एक चौके की सहायता से 6 रन बनाकर. कुल मिला के रनों की संख्या हो चुकी है 24 रन. पहले ओवर में प्रसन्ना पाटिल खासे महंगे, खासे खर्चीले साबित हुए थे. उन्होंने 18 रन खर्च किए थे. विजय पिल्ले ने हालांकि अच्छी शुरुआत की, मगर उसके बाद थोड़ा सा लाइन एंड लेन से भटके लेग स्टंप के बाहर जाने वाली गेंद वाइड करार दिया था और इस बीच फिर से एक बार लेग स्टंप पर फुल टॉस दी. उसे बहुत ही खूबसूरती के साथ, नजाकत के साथ, ढीले हाथों के साथ मात्र दिशा भरती और 4 रन वसूल किए थे. फिर से एक बार उसी लाइन पर गेंदबाजी करते हुए लेग स्टंप के बाहर फिर से एक बार भटके बालाजी और अंपायर जी ने अपने बाहों को खोला और इशारा कर दिया है वाइड का. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार यहां पे मिलेगा. 25 रन बोर्ड पर लग चुके हैं. अभी भी 4 गेंदें इस ओवर की आना बाकी है. विजय के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी, मगर फिर से एक बार वही नजारा, वही चित्र, वही दृश्य, बार बार लगातार यहां पे गलतियों के ऊपर गलतियां हो रही है. मैं अक्सर कहता हूं दोस्तों, गलती करो, क्योंकि इंसान गलतियों का पुतला है. गलती करो, गलतियां करो, मगर एक गलती दोबारा मत करो, बार बार मत करो, क्योंकि क्रिकेट की मैदान पर हर गलती का खामियाजा आपको भुगतना पड़ेगा. एक एक रन यहाँ पे बहुत ही कीमती, बहुत ही मूल्यवान. एक एक रन से मैच हारा जाता है, मैच को जीता जाता है. जोरदार अपील यहाँ पे शायद पगबदा के लिए, मगर अंपायर जी टच से मस नहीं हुए. अंपायर जी के ऊपर इस अपील का कोई असर नहीं. इस अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर जी ने इस अपील को नकारा. रनों की संख्या 26 रन. दूसरा ओवर यहाँ पे प्रगति पर. इस ओवर में कुछ अच्छी गेंदें, कुछ खराब गेंदें, मिला जुला ये ओवर
हमें नजर आता हुआ, मगर इस मरतबा शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए, क्रीज के कोने का इस्तेमाल किया और उस गेंद को उछाल कर खेला था मिड विकेट की दिशा में, मगर मिड विकेट में फील्डर तैनात है। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी के साथ शुभम जादव बैक टू द पैवेलियन। ये पहला झटका, जोर का झटका धीरे से लगा है शुभम जादव के रूप में, क्योंकि शुभम जादव एक बहुत ही अच्छे बल्लेबाज है, बड़े बल्लेबाज है, नामांकित बल्लेबाज है और आज बहुत ही लय में, अच्छे रंग में, अच्छे रूप में नजर आ रहे थे। उनके बल्ले से 4 चौके हमें देखने को मिले थे, मगर अचानक एक पटकी हुई गेंद, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद जरूर थी, मगर उस गेंद को एलिवेशन नहीं दे पाए। ऊंचाई ज्यादा और लंबाई कम हमें देखने को मिली और मिड विकेट की दिशा में जो फील्डर वहां पे तैनात थे उनकी मैं तारीफ करने से नहीं चूकूंगा। बहुत ही बढ़िया कैच वहां पे लपकते हुए दिखाई दिए और इसी के साथ ये पहला झटका लगता हुआ शुभम के बल्ले से 17 रन हमें देखने को मिले। शुभम आउट होने के बाद नए बल्लेबाज अक्षय पवार, अक्षय टावरे का आपको वो सिक्सर याद होगा और उस वक्त से अक्षय टावरे बहुत ही फेमस, बहुत ही सुपरिचित। इस मतलब सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया गेंद थी, परफेक्ट यॉर्कर करने की कोशिश, मगर लोअर फुल टॉस गेंद थी, उसे सीधे बल्ले से खेलना मुनासिब समझा है अक्षय टावरे ने। लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद फील्ड होती हुई, मगर तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ 1 रन आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है। अपने साथी बल्लेबाज ओमकार देसाई को यहां पे खेलने का मौका दिया है। रनों की संख्या हो चुकी है 27 रन, 27 रन ऑन स्कोर कार्ड, 1 विकेट के नुकसान पर। जी हां, हवा में गेंद जरूर है, गेंद हवा में खड़ी, मगर तकदीर वाले रहे ओमकार देसाई, जहां पे गेंद पड़ी वहां पे बिल्कुल फील्डर मौजूद नहीं था। नोमैंस लैंड में ये गेंद और इसी के साथ 1 बाउंस सीमा रेखा के बाहर, डीप कवर की दिशा में गेंद फरार और मिलेंगे रन यहां पे फिर से एक बार 4। इस चौके के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 31 रन। 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर में प्रसन्न पाटिल ने 18 रन खर्च किए थे, उनके हाथ कोई सफलता नहीं लगी। दूसरे ओवर में सामाजिक कार्यकर्ते संजय हरिचंद्र जाधव यांचा कोपरच्या वतीने आम्ही स्वागत करतोय। मी अनिरुद्ध पेणकर यांना विनंती करतो की आपण कृपया सामाजिक कार्यकर्ते संजय हरिचंद्र जाधव यांचं यथोचित स्वागत करायचं आहे। समाप्ति के बाद रनों की संख्या 31 रन, यानी तकरीबन 15.50 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। इसी औसत से अगर रन बनेंगे तो 62 रन यहां पे नजर आएंगे। प्रोजेक्टेड स्कोर यहां पे 62 नजर आता हुआ। पहले ओवर में 18 रन, दूसरे ओवर में हालांकि 3 गेंदें वाइड करने के बावजूद विजय पिल्ले अर्थात बालाजी ने मात्र 13 रन खर्च किए। बहुत ही बढ़िया ओवर में कहूंगा। बालाजी के पास एक्सपीरियंस है, अनुभव की कोई कमी नहीं है। एज आइकॉन के रूप में ओपन लॉर्ड्स में अक्सर वो खेला करते हैं और अपनी एक्सपीरियंस, अपने अनुभव का यहाँ पे बहुत ही खूबसूरती के साथ इस्तेमाल किया और बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहाँ पे वंचित किया। इस बीच नए गेंदबाज आए हैं कुणाल नाइक, उंगलियों के जादूगर, राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, देखिए मैंने पहले ही कहा था, पाटा विकेट हो, सीमेंट विकेट हो, उन्हें कोई फर्क नहीं पड़ता। अपनी उंगलियां किस तरह से गेंद पर घुमाई जाती है, किस तरह से रिस्क का इस्तेमाल किया जाता है, किस तरह से कंधे का इस्तेमाल किया जाता है, ये कुणाल नाइक के जरिए से जरूर सीखा जा सकता है, देखा जा सकता है। हालांकि बहुत ही कम उम्र में इस खिलाड़ी ने अपने नाम का परचम लहराया। पूरे रायगढ़ जिले में एक अच्छे गेंदबाज की हैसियत से इज्जत के साथ उनका नाम लिया जाता है। अगर नेचुरल विकेट हो तो उनको खेलना बहुत ही मुश्किल, तकरीबन नामुमकिन सा हमें बहुत मर्तबा देखने को मिला। जी हाँ, फिर से एक बार बल्लेबाज को परख लिया था, किस तरह से यहाँ पे बल्लेबाजी करने की कोशिश कर रहे हैं। मानो उनके दिमाग में प्रवेश कर उनके दिमाग को पढ़ लिया था उन्होंने और इसी वजह से अपने गेंदबाजी में अचानक परिवर्तन यहाँ पे करते हुए दिखाई दिए कुणाल नाइक और इसी वजह से बल्लेबाज ओमकार को इस गेंद को सही ढंग से खेलने के लिए थोड़ी सी दिक्कत जरूर पेश आई। 1 ही रन पर संतोष करना पड़ा। जी हाँ, फिर से एक बार तेज तर्रार फ्लिपर टपा खाने के बाद गेंद तेजी के साथ अंदर की तरफ आई और शरीर का वेद लेती हुई अक्षय टावरे पूरी तरीके से आश्चर्यचकित और अचंभित होते हुए दिखाई दिए। बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर लेग की दिशा में मोड़ना चाहते थे, मगर बहुत ही बढ़िया गेंदबाजी यहाँ पे, जैसे मैंने कहा था कि कुणाल नाइक
इसीलिए जाने जाते हैं, उनकी खासियत है, उनका ट्रेडमार्क है। फिर से एक बार कुणाल नाइक, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद यहाँ पे रिस्क उठाया था ओमकार देसाई ने। एक रन तो तेजी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ना चाहते हैं मगर बिल्कुल तैयार नहीं थे अक्षय। मगर अंतिम क्षणों पर देखा कि यहाँ पे दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल हो सकता है, दूसरा रन यहाँ पे मुकम्मल कर लिया है मगर रिस्क उठाया था। हालांकि ये रन बल्लेबाज अक्षय टावरे के खाते में जाएंगे मगर ये रन ओमकार देसाई के थे। बहुत ही मेहनत कर रहे हैं, बहुत ही मेहनती खिलाड़ी है, बहुत ही मशक्कत के साथ और बहुत ही मेहनत के साथ वो आगे आए हैं। नॉन स्ट्राइकिंग इन पर हम देख सकते हैं मुंबई का एक स्टार खिलाड़ी, जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार गेंद को घुमा दिया था मगर बैकफुट पर तैयार थे अक्षय टावरे ने। इस मरतबा गेंद को परख लिया था, फिर से एक बार इनसाइड आउट खेलने की कोशिश की, अपने आप को जगह दी और उसे बहुत ही खूबसूरती के साथ, नजाकत के साथ मात्र दिशा भर दी थी। गेंद डीप पॉइंट सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार 4 रन के लिए। इस चौके की सहायता से रनों की संख्या हो चुकी है 39 रन, 39 रन ऑन स्कोर कार्ड, लॉस ऑफ 1 विकेट। तीसरा ओवर यहां पे प्रगति पर 5 गेंदें अब तक डाली जा चुकी है। परफेक्ट यॉर्कर, बैक टू द बॉलर खेला था, फॉलो थ्रू में उसे फील्ड करने की कोशिश की मगर गेंद उनसे दूर थी। लॉन्ग ऑफ की दिशा में जब तक गेंद फील्ड होती तब तक फिर से एक बार दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदलकर 1 रन यहां पे मुकम्मल कर लिया है। देखते देखते यहां पे 3 ओवर की समाप्ति हो चुकी है, 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। हर ओवर में 13.33 के औसत से यहां पे रन बन रहे हैं। अगर इसी औसत से यहां पे रन बनेंगे तो 54 रन हमें स्कोर कार्ड पर नजर आएंगे मगर क्या ये 54 रन या 53 रन यहां पे काफी होंगे? अब यहां पे सोचना होगा बल्लेबाजी करने वाली टीम को और बल्लेबाजों को। हॅलो, अब्दुल सत्तार हुसेनी सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय। अंतिम ओवर 40 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। 3 ओवर की समाप्ति, 40 रन स्कोर कार्ड पर। इस बीच अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं। सिद्धेश वास्कर अपना निजी पहला और टीम की तरफ से चौथा ओवर लेके आए हैं। हमारे सिद्धांत पाटिल देखिए यहां पे हमें कवर करते हुए, आप सभी ने स्क्रीन पर देखा होगा, हरीश दिगीकर, मैं आविष्कार और हमारे गुण लेखक मयूर सोगले। इसे कहते हैं प्रेजेंस ऑफ माइंड, समय सूचकता। सिद्धेश वास्कर भी एक शानदार ऑलराउंडर के हैसियत से जाने जाते हैं। पनवेल इलाके में बहुत ही इज्जत से नाम इस खिलाड़ी का लिया जाता है और अनेक मरतबा उत्कृष्ट गेंदबाज, कभी उत्कृष्ट बल्लेबाज तो कभी मैन ऑफ द सीरीज के खिताब से इस खिलाड़ी को नवाजा गया है। इस मरतबा गेंद फलक में और जान हलक में मगर आसान सा कैच सिद्धेश वास्कर ने छोड़ दिया है, जीवन दान दिया है अक्षय टावरे को। और इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल भी कर लिया है। हालांकि 3 खिलाड़ी उस गेंद के नीचे आए थे, गेंद उनके हाथों में जरूर पड़ी थी मगर हाथों से छिटक गई थी और एक जीवन दान यहां पे मिला, 1 रन भी मिला और स्ट्राइकिंग इन पर ओमकार देसाई को खेलने का मौका भी यहां पे मिलता हुआ। देखिए यहां पे इस 5 गेंदों में मेहनत करनी होगी, मशक्कत करनी होगी, जोरदार प्रहार करने होंगे क्योंकि सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे। मगर इसमें तो देखिए फिर से एक बार गेंद हवा में मगर ओहो, शानदार, लाजवाब, ऑस्टनिशिंग, अद्भुत, चमत्कारी की ये कैच और इसी के साथ ओमकार देसाई मैदान से बाहर। कमाल की गेंद थी, शानदार गेंद थी। हालांकि बिल्कुल समझ नहीं पाए थे ओमकार देसाई, उसे अक्रॉस द लाइन खेला था, गेंद ने बल्ले का टॉप एज लिया और विकेट कीपर के सर के ऊपर से गेंद जा रही थी और पीछे की तरफ भागते हुए उस गेंद को फील्ड करना, कैच में तब्दील करना, यह अचंभित करने वाला कैच हमें देखने को मिला। जबरदस्त, वहां पे जो भी खिलाड़ी है उनकी जितनी तारीफ करे उतनी कम। यासीन डावरे वहां पे मौजूद थे, वेरी वेल डन यासीन डावरे का ये लाजवाब कैच। जरूर आप सभी को फिर से एक बार यहाँ पे tenniscricket.in के माध्यम से हमें देखने को मिलेगा, उसकी क्लिप जरूर शाम तक आएगी। मगर क्या ये कमाल का कैच था। इस तरह के कैच अंतरराष्ट्रीय क्रिकेट में हमें देखने को मिलते हैं मगर टेनिस क्रिकेट में बहुत कम देखने को मिलते हैं। मगर टेनिस क्रिकेट में भी इस तरह से कैच लिए जाते हैं
क्योंकि ये प्रोफेशनल खेल हो चुका है, प्रोफेशनल खिलाड़ी है और अपने आप को उन्होंने तैयार किया है, उतनी मशक्कत की है, मेहनत की है, अपने आप को खपाया है। वेरी वेल डन। इस बीच नए बल्लेबाज आदेश सोनार, जी हां बहुत ही बढ़िया गेंद थी, स्लोवर वन गेंद को परख लिया था, बैकफुट पर जाकर उसे स्टीयर किया था, मगर शॉर्ट पॉइंट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी वजह से एक रन के अलावा यहां पे कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाकर यहां पे काम नहीं बनने वाला, क्योंकि ये अंतिम ओवर है। अंतिम ओवर की मात्र 3 गेंदें शेष, रनों की संख्या हो चुकी है 42 रन। कर्म भूमि की दुनिया में कर्म सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। बल्लेबाज को रंग यहां पे भरना होगा, मगर गेंदबाज सिद्धेश वास्कर यहां पे आउटस्टैंडिंग गेंदबाजी करते हुए लाजवाब कर दिया है बल्लेबाज को। कोई जवाब नहीं है बल्लेबाज के पास, जड़ में डाल दिया था, परफेक्ट यॉर्कर, 2 टांगों के बीच में स्टंप टू स्टंप अटैक यहां पे करते हुए दिखाई दे रहे हैं। सिद्धेश वास्कर ने समझा है कि यहां पे बल्लेबाज किसी भी तरह से बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश करेंगे। एक मास्टर उनके पास अस्त्र, और इसी के साथ फिर से एक बार बीचों बीच पकड़े गए हैं लेग बिफोर द विकेट, पग बदा के रूप में, और एक बल्लेबाज अक्षय के रूप में मैदान से बाहर जाएगा। शानदार जबरदस्त यहां पे कमबैक किया है सिद्धेश वास्कर ने। ऐसा लग रहा था कि रनों की संख्या यहां पे हमें कम से कम 55 या 60 दिखाई देगी, अंतिम ओवर में रन आएंगे, बड़े स्ट्रोक देखने को मिलेंगे, मगर गेंदबाज ने पूरी तरीके से यहां पे सपनों को भंग कर दिया है। 5 गेंदों में 2 बल्लेबाजों को चलता किया है। सिद्धेश वास्कर ने 2 ही रन खर्च किए हैं। रनों की संख्या में याद दिलाना चाहूंगा 42 रन स्कोर कार्ड पर। अब मात्र इस ओवर की अंतिम 1 गेंद शेष। इस बीच नए बल्लेबाज आए हैं नितेश जोरकर और आदेश सोनार। हालांकि अब दोनों भी बल्लेबाजों के पास ज्यादा समय नहीं है, ज्यादा गेंदें नहीं है, मात्र 1 गेंद। क्या यहां पे अंतिम 1 गेंद के ऊपर 6 रन लगाकर सम्मान पूर्वक रनों की संख्या यहां पे दिखाई देगी? जरूर यहां पे सवाल निशान है, मगर सिद्धेश वास्कर की जितनी तारीफ करे उतनी कम। देखिए हमने लगातार 3 दिन देखा है कि गेंदबाजों के किस तरह से यहां पे बल्लेबाजों ने छक्के छुड़ाए हैं, गेंदबाजों की बोलती बंद कर दी, मगर आज यहां पे सिद्धेश वास्कर अपना जलवा दिखाते हुए, अपना परिचय यहां पे देते हुए, जी हां इसमें दफा दूसरे रन के लिए तेजी के साथ दौड़े थे स्ट्राइकिंग एंड पर लेग बाय के रूप में। 1 रन यहां पे मिलेगा और दूसरे रन के लिए रन आउट के रूप में नितेश जोरकर मैदान से बाहर। और इसी के साथ पहले सत्र का खेल यहां पे खत्म हो चुका है। पहले 4 ओवर में रनों की संख्या हो चुकी है 43। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 11 रन के औसत से 44 रनों की जरूरत। आणि क्रिकेटचा निस्सीम चाहता मी पंकज येलकर यांना विनंती करतोय कोपरा ग्रुप यांच्या वतीनं की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे। मिस्टर पंकज येलकर। तो दोस्तों फिर से एक बार, जब तक ये मैच शुरू होता है तब तक मैं आप सभी को ले चलूंगा हमारे साथी और हमारे काबिल दोस्त चंदू शेट्टे सर के पास। धन्यवाद। हरी सर, धन्यवाद। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली 5वं पर्व सर्वांचं हार्दिक स्वागत असणार आहे। आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी देखील जबरदस्त दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे आज या श्रीवर्धन तालुक्यातील वडवली फाट्यावरच्या असणाऱ्या या मैदानावर संपूर्ण महाराष्ट्र आणि भारताच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष इकडे लागलेलं असणार आहे, कारण तारे सितारे टेनिस क्रिकेट जगतातील श्रीवर्धन तालुक्यामध्ये अवतरलेले आहेत आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी। मॅच जर पाहिली तर एका बाजूला यशराज 11 माणगाव यश पाटील यांचा संघ आणि राज पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला वाही स्टार सर्वा जो मात्र
परवेज मुकादम यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा केल्या होत्या, 44चा पाठलाग करायचा आहे. तसं लक्ष मोठं नाहीये, परंतु गोलंदाज चांगले आहेत यशराज टीम मध्ये, हेही विसरून चालणार नाहीये. मॅच लावते सुरुवात दुसऱ्या डावाला. पहिला बॉल सिद्धेश वास्कर आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इम्रोज. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अवांतरच्या स्वरूपात डावाला सुरुवात झाली आहे. 44चा पाठलाग करायचा आहे. क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही, परंतु या मॅच मध्ये काय होईल तेच पाहायचं आहे. एका बाजूला यशराज 11चे गोलंदाज तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर व्हाईट स्टार सर्वाचे फलंदाज. असा डाव रंगेल हा. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग नव्हतं झालं प्रॉपर, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि धाव मात्र या ठिकाणी मिळते. धाव संख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 2 वर. षटकार चौकार मारले जातील का, विकेट घेतल्या जातील का? मॅच मध्ये यायचं असेल तर यशराज टीमला विकेट घ्याव्या लागतील आणि दुसऱ्या बाजूला हे आव्हान जर पाहिलं तर 44 धावांचं हे पार करायचं असेल तर काही चौकार षटकारही मारावे लागतील. परंतु पाहूया क्रिकेट रसिकांचं नजरा क्लोज मॅचवर देखील, म्हणजे कमी धावसंख्येमध्ये देखील रंगणाऱ्या मॅचेसवर नेहमी असतं आणि या मॅचवर ते असणार आहे. पाहूया इम्रोज सारखा हरहुन्नरी गोलंदाज, कारण व्हेरिएशन ही इम्रोजची ओळख आहे, परंतु बालाजी पिल्लई हे देखील एक चांगले कसलेले फलंदाज आहेत, त्यामुळे मजा येईल. यावेळेला ढकललं या चेंडूला समोरच्या दिशेने, मिड ऑफच्या दिशेने चेंडूची फेकी केली जाते. रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला, एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. एकच रन मिळेल. यावेळेला बिग हिट केला जातोय. बॅटच्या रडार मध्ये बॉल, सिद्धेश वास्कर यांच्या बॅटमधून आलेला चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. षटकार. तीन चेंडूमध्ये जर पाहिलं तर 9 धावा झालेल्या आहेत. चांगली आक्रमक सुरुवात झाली आहे. सिद्धेश वास्कर चांगल्या फॉर्मात आहेत. हो हो, एक जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. सर सॉफ्ट सिग्नल काय? आउट. चांगली सुरुवात केली होती, आक्रमक सुरुवात केली होती, परंतु माघारी परततात. एक जबरदस्त एफर्ट्स देखील त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाले, कारण अशा प्रकारच्या कॅचेस घेणं सोपं नसतं आणि एक जबरदस्त सूरज टेंबे यांच्याकडून एक अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आणि माघारी परत लागतं ते सिद्धेश वास्कर यांना. हमारे सिरवर्धन वाले रशाद भाई करदा में एक रिपोर्टर शायकीन में जहाँ कहीं भी स्टेज के ऊपर आ जाए, कोपरा ग्रुप वरवली ने बैठने का इंतजाम किया. एक अच्छे रिपोर्टर है माशाल्लाह, हर किसी के काम आते हुए रशाद भाई की तशरीफ आवरी हो चुकी है. मैं कोपरा ग्रुप की तरफ से रशाद भाई करदा में तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. शुक्रिया सर. धन्यवाद महबूब सर आणि वेलकम रशाद करदमे. कुणाल नाईक येत आहेत. पहा, लक्ष मोठं नाहीये, परंतु मॅच चुरशीची होते. एका बाजूला जर पाहिलं तर सर्व टीम परवेज मुकादम यांचा संघ पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला यश
पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यशराज 11 माणगाव आणि दुसऱ्या बाजूला वाही स्टार सर्वा यांच्यातील मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि इम्रोजने विकेट मात्र या ठिकाणी घेतली आहे. पाहूया धावसंख्या तर झालेली आहे, ते म्हणजे या ठिकाणी 9 धावा धावफलकावर 44 करायचा आहे. पाठलाग 2 बलाढ्य संघांमधील लढत आपल्याला पाहायला मिळते आणि या लढतीत जिंकणार कोण याची उत्कंठा सर्वांनाच लागलेली आहे, कारण कोपरा ग्रुपची स्पर्धा म्हटलं तर सर्वांच्याच नजरा लागलेल्या असतात या स्पर्धेवर. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, कोण होणार चॅम्पियन, कोणकोणते आयकॉन दाखल झाले श्रीवर्धन मध्ये, वडवली मध्ये, कोपरा ग्रुप मध्ये याची उत्कंठा. यावेळेला देखील एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेत मात्र चेंडू पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जाईल, तिकडे एक धाव घेतली जाईल. धावसंख्या एकने पुढे जाते म्हणजे 10 धावांवर. 44 करायचा आहे पाठलाग. महत्वाचं षटक पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत एक षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं गेलंय इम्रोज यांच्याकडून. बालाजी आणि त्याचबरोबरने कुणाल नाईक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचा होता, धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि धाव देखील कंप्लीट केली गेली. जी सरासरी गाठायची ती मात्र गाठली आहे. पहिली ओव्हर संपते, धाव संख्या झाली आहे 1 गडी बाद 11. 4 ओव्हर मध्ये 44 करायचे असताना अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. श्रीवर्धन आणि श्रीवर्धनच्या क्रिकेटचा आपण जर विचार केला तर 4 आयकॉनचा हा फॉर्म्युला महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. म्हणजे श्रीवर्धनला गेलात तर तुम्हाला 4 आयकॉन, त्याचबरोबर तुम्ही मुरुड परिसरात गेलात तर येणाऱ्या कालावधीमध्ये काशीद चषक आहे, तिकडे 2 आयकॉन. माथेरानला देखील येणाऱ्या कालावधीमध्ये स्पर्धा आहे, तिकडे 2 आयकॉनची स्पर्धा. म्हणजे येणाऱ्या कालावधीत निजामपूरला स्पर्धा आहे. सर एकच मिनिट इंटरप्ट करतील. टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जुळलेत दोन्ही कॅप्टन अब्दुल सत्तार हुसेन यांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. एका बाजूला पाहायला पण बुमबुम माटा अर्थात पंकज जाधव आणि रायगडचा स्टार सुमित डोंगरू आपल्याला पाहायला मिळतील. तर टॉस इथे केला जाईल. 4 षटकांचा मॅच. खाली टाका. कोण कॉल करते? टेलचा कॉल आहे. इट इज अ हेड अर्थात सुमित टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? प्रथम आम्ही फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तुम्हाला दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा, कारण मॅच सुरू आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स चंदू सर. 1 ओव्हर झाली आहे, 11 धावा झाल्यात आणि 3 षटकं बाकी आहेत. 33 धावांची आवश्यकता आहे. विजय पिल्लई म्हणजेच पनवेलच्या डेरवली गावचा बालाजी, दुसऱ्या बाजूला पण पनवेल तालुक्यातीलच असणारा भिंगारी गावचं कुणाल नाईक, परंतु गोलंदाजीसाठी तालुका जिल्हा सांगली, तालुका 32 शिराळा आणि गाव मांगले विजय पावले भारतातील वेगवान गोलंदाजांपैकी एक गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. मांगले ते दुबई असा प्रवास मात्र या खेळाडूचा झालाय, परंतु विजय पिल्लई आणि त्याचबरोबर कुणाल नाईक हे देखील दोघेही काही कमी नाहीयेत. मॅच चुरशीची होईल. पहिला बॉल प्रचंड वेगात विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हातात, पहिल्याच बॉलवर मांगले एक्सप्रेस ट्रॅकवर आणि विकेट मिळवली जाते. खेळाडू बाद. मॅच चुरशीची होईल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. लक्ष जरी छोटं असेल, फाईट करण्याची क्षमता यशराज 11 या टीम मध्ये देखील आहे. आणि विजय पिल्लई सर्कल भेदण्याचा प्रयत्न करत होते ज्या पद्धतीने, कारण क्रिकेट खेळत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाचं खेळपट्टीचा, चेंडूचा, मैदानाचा, वाऱ्याचा या सर्वांचा अंदाज घेऊन करावा लागतो. आणि या ठिकाणी फटका तर खेळला गेला, म्हणजे ज्या पद्धतीने आपण शुभमला देखील फटका खेळताना पाहिलं, असं वाटत होतं बॉल सीमारेच्या पलीकडे गेला, परंतु नाही जाऊ शकला होता. 11 धावा, 2 आयकॉन माघारी परतलेले आहेत. परंतु कुणाल नाईक मागे जर पाहिलं तर याच मैदानाचा चांगला अनुभव त्यांना आहे. हॅलो, साहिल चोगले हा आता आपल्याला फलंदाजीसाठी जाताना दिसतोय. साहिल चोगलेने जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारसाठी जुएब हुसेनी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक त्याला देण्यात येणार आहे. जुएब हुसेनी यांच्याकडून. धन्यवाद. विजय पावलेचा वेग पहिल्याच बॉलवर आपल्याला पाहायला मिळाला. 33 धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेगावर स्वार होणारे विजय पावले, परंतु साहिल चौगले देखील काही कमी नाही आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे सर्व गावासाठी. हो हो, प्रचंड वेगात टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा आणि यष्टीरक्षकाच्या दिशेने जाणारा मांगले एक्सप्रेस म्हणजेच
महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगवान गोलंदाजांपैकी या गोलंदाजाचं नाव मागील 10 वर्ष या यादीमध्ये नक्कीच समाविष्ट आहे. नाव विजय पावले. भन्नाट वेग ही त्यांची ओळख आहे, परंतु साहिल देखील काही कमी नाहीयेत. आपल्या सर्व गावाचा टंका त्यांना देखील पिटावा लागणार आहे. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज. दांडी 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 गुल. चषक फेमस रायगड जिल्ह्यातील कोपरा ग्रुप चषक आपण पाहतोय. आजचा दिवस शेवटचा, परंतु प्रत्येक संघामध्ये ग्रामीण संघ जरी असतील 4-4 आयकॉनचा समावेश, त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच उंची लाभताना आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा जर पाहिलं तर या ठिकाणी धावफलकावर आपण पाहतोय विजय पावले यांच्या वेगाची चर्चा मात्र या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल यानंतरच्या कालखंडामध्ये. विजय, परंतु समोर जर पाहिलं तर बॅटिंगसाठी येतात अल्ताफ. कॅप्टन देखील आहे टीमचे अल्ताफ. पाहूयात कशा प्रकारची धावा सुरू कराव्या लागतील. सुरुवात चांगली झाली होती, परंतु त्यानंतर विजय पावले आले आणि विकेट घ्यायला सुरुवात झाली आहे. 3 चेंडूत एकही धाव दिली नाहीये. 2 विकेट घेतल्या विजय पावले. वेगवान विजय पावले. हो यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु हिट विकेटच्या रूपात माघारी परत आहेत फलंदाज. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. विजय पावले. विजय पावले नावाच्या वादळाची चर्चा सध्या श्रीवर्धन तालुक्यात आहे आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी कोपरा ग्रुप चषकात पाहायला मिळते. 4 चेंडू झाले, त्यापैकी 3 विकेट त्यांनी मिळवल्या देखील. एखादा खेळाडू आपल्या गोलंदाजीच्या जोरावर भारतभर आपल्या नावाचा डंका मिरू शकतो. हो, मिरू शकतो आणि ते विजय पावले यांनी अगोदर देखील दाखवले. बॅक टू बॅक 2 विकेट आणल्यात. हॅट्रिकची संधी मात्र त्यांना असणार आहे. पाहूया, एकही धाव न देता 3 विकेट मिळवल्यात या षटकामध्ये आतापर्यंत विजय पावले यांनी. 11 वर धावसंख्या आहे. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. सर्व कमबॅक करू शकते. नवे तर सर्वेला देखील कमबॅक करावं लागेल, परंतु यशराज माणगाव देखील कमी धावसंख्येमध्ये चांगल्या स्थितीत आली आहे आणि त्याचं कारण आहे विजय पावले. प्रसन्न पाटील येत आहेत कुंद्रेगावचे, एक भन्नाट वेगात गोलंदाजी करणारे आणि सध्या 2 वर्षापूर्वीपासून चर्चेत आलेले गोलंदाज. नाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे प्रसन्न पाटील. जोडीला कुणाल नाईक अजूनही मैदानाच्या आतमध्ये, तेही विसरून चालणार नाहीये. ओहो, भन्नाट वेग जरूर होता, परंतु अचूकता नव्हती. वाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 12 वर जाईल ही धावसंख्या. 44 चा करायचा आहे पाठलाग. पाहूया, 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. 12 तर झाले आहेत. चांगला बॉल, सन्मान दिलाय ऑप्टमच्या दिशेने, मात्र या बॉलला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. 1 धाव तिकडे घेतली गेली. धावसंख्या जर पाहिली तर 13 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. विजय पावले यांचा अप्रतिम षटक आतापर्यंत राहिलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी रणनीती बदलताना पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण, कारण कुणाल नाईक या मैदानाचा पुरेपूर अनुभव आहे त्यांच्याकडे आणि
बॅटिंगच्या जोरावर आपल्या नावाची चर्चा नक्कीच या ठिकाणी करायला लावली आहे. तेच कुणाल नाईक भिंगारी स्टार बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु समोर आहेत वेगाचा बादशहा विजय पावले. हो, पुन्हा एकदा भन्नाट वेगातील चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळलाय, ढकललाय, स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल, तिकडे बॉल अडवला जातोय. विजय पावले यांचं कौतुक करावं लागेल. केवळ 3 धावा देत 3 विकेट आपल्या टीमसाठी मिळवलेल्या आहेत. जबरदस्त कामगिरी, भन्नाट वेग. 2 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली आहे 14. अजूनही जर पाहिलं तर 2 षटकं बाकी आहेत आणि धावांची आवश्यकता आहे 30 डीचे. तो मी विनंती करतो आदित्य शिरवटकर यांना की आपण रशाद कर्दम साहेब यांचं यथोचित मान सन्मान करायचं आहे. रशाद कर्दमे रिपोर्टर यांचं या ठिकाणी आम्ही कोपरेटच्या वतीनं स्वागत करतोय. त्यानंतर अब्दुल सत्तार हुसेनी ग्रुप ग्रामपंचायत सर्व सदस्य यांचे सुद्धा आम्ही कोपरेटच्या वतीनं स्वागत करतोय. मी रजत आडाव यांना विनंती करतो की आपण कृपया त्यांचं स्वागत करायचं आहे. अब्दुल सत्तार हुसेनी सर्वा यांचं या ठिकाणी कोपरेटच्या वतीनं स्वागत करतील रजत आडाव. ऑफ तुमच्या बाहेरचा चेंडू केवळ ढकलण्याचा प्रयत्न राहिला पॉईंटच्या दिशेने, तिकडे एक धाव घेतली जाते. गोलंदाजीसाठी शुभम यांना आपण पाहतोय. शुभम जाधव, मानगाव एक्सप्रेस ऍज अ कॅप्टन देखील आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर समीकरण बदललं. 29 धावांची आवश्यकता, 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वाला प्रयत्न करावे लागतील. परवेज मुकादम आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर यशराज 11 माणगाव, यश पाटील अँड कंपनी यांच्यातील मॅच कोपरा ग्रुप या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. प्रसन्न पाटील, कुणाल नाईक 2 आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु गोलंदाजीसाठी माणगावचा स्टार शुभम जाधव यांना देखील आपण पाहतोय. कोपरा ग्रुप 2023. वेगातील चेंडू, त्याला फाईन लेगची दिशा देण्याचा प्रयत्न आणि वाऱ्याची दिशा त्या ठिकाणी फायदा झाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. तर ड्रोनच्या साह्याने देखील या स्पर्धेची चित्र टिपलेताना पाहायला मिळत आहेत. पहा प्रेक्षक, आताच प्रेक्षक गॅलऱ्या मात्र भूल भरलेल्या आहेत. दुपारच्या सत्रानंतर खूप मोठी गर्दी देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. ड्रोनच्या साह्याने या स्पर्धेचं चित्रण सुरू आहे. tenniscricket.in वर या स्पर्धेचा आपण आनंद देखील घेत आहात. आणि आज अंतिम दिवस कोपरा ग्रुपचा कोण बाजी मारणार, कोणता संघ, कोणता गाव, कोणता संघ मालक याची चर्चा रंगताना पाहायला मिळेल. शुभम पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, प्रसन्न यांच्यासाठी. तुमच्या बाहेरचा चेंडू समोरच्या दिशेने उंचावरून खेळला, जरूर विजय पावले प्रयत्न करत होते. अक्षय तावडे त्या ठिकाणी एफर्ट्स दाखवले आणि चेंडूला पुन्हा आतमध्ये ढकललंय. दोघांनी या ठिकाणी प्रयत्न जरूर केले आणि 2 धावा मात्र या ठिकाणी आता आपल्याला पाहायला मिळतील. धाव संख्या 2 ने पुढे जाते. एकेका बॉल नंतर समीकरण बदलतंय. 21 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सर्वा की माणगाव, वाहिद स्टार की यशराज यांच्यातील मॅच, यांच्यातील झुंज. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी चेंडूची फेकी. 1 रन मात्र तिकडे घेतली गेली आहे. 1 रन नंतर समीकरण बदलताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. कुणाल नाईक आहेत, झुंज देत आहेत. दुसऱ्या बाजूला प्रसन्न पाटील झुंज देत आहेत. पहा मॅच पुन्हा चुरशीची झाली. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. यशराज की वाही स्टार, सर्वा की माणगाव, परवेज मुकादम की यश पाटील यांच्यातील मॅच रंगताना आपल्याला पाहायला मिळते. या परिसरामधील क्रिकेटला एक वेगळी उंची आहे. एक वेगळ्या धाटणीचं क्रिकेट, 4 आयकॉन पद्धतीचं क्रिकेट खूप लोकप्रिय आहे. पहिल्या दिवशी जर पाहिलं तर अंतिम फेरीत दाखल होणारा संघ जर पाहिला तर अफजल 11 महाड, अफजलभाई मेमन बोर्ली पंचवतांचे क्रिकेट प्रेमी, त्यांचा संघ अंतिम फेरीत दाखल झाला. त्यानंतर एकता वॉरियर्स मसळा. यावेळेला ओ हो 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 हो
बॅटची कडा घेत असताना जर पाहिलं तर चेंडू यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाज माघारी कुणाल नाईक. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. कमी धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, परंतु सुरुवातीला आलेल्या विकेट आणि त्यानंतर जर पाहिलं तर सामन्याचं पारडं थोडंसं बदललंय, परंतु मॅच संपलेली नाहीये. सर्व कमबॅक करू शकते, कारण प्रसन्न अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. पण जर पाहिलं तर अजूनही बाकी आहेत, ते म्हणजे 7 आणि धावा करायच्या आहेत त्या 20. 7 चेंडू 20 धावा. या बॉलवर जर एखादा मोठा फटका आला मॅच मध्ये चुरस कायम राहील. हॅलो, तुषारजी शिंदेसाहेब उद्योगपती रोहा यांचं गुलामभाई स्टेडियम या क्रीडा नगरीमध्ये आगमन होतं. मी कोपऱ्याच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तुषारजी शिंदेसाहेब उद्योगपती रोहा. रोह्याचे उद्योगपती तसेच दहावीर चषकाचे आयोजक तुषार शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होतं. रोहा नगरीचे उद्योजक आपलं या ठिकाणी म्हणजेच कोपरा ग्रुपमध्ये तुषार शिंदे साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असेल. रायगडची आणखीन एक मानाची स्पर्धा दहावीर चषकाचे आयोजक देखील आहेत, त्यांचं आगमन होत आहे. कोपरा ग्रुपच्या वतीने तुषार शिंदे साहेब आपलं स्वागत असेल. यावेळी अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता. भन्नाट वेगातील चेंडू यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. शुभमने चांगलं षटक टाकलं. या षटकातही एक विकेट येताना पाहायला मिळाली, परंतु धावसंख्या जर पाहिली तर आता 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता. आणि तुषार शिंदे यांच्या समवेत रोह्यातील खूप सारे क्रिकेटचे चाहते हे देखील उपस्थित राहिलेले आहेत, ज्यांचाही संघ आम्ही नेहमीच पाहतो. तर आपल्या सर्वांचं देखील स्वागत असणार आहे. जमेत मॅचच्या दिशेने मॅच रंगतदार आहे. 44 धावांचा पाठलाग करायचा होता. 3 ओव्हर झाले आहेत, 24 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 11 आल्या. त्यानंतर विजय पावले यांनी एक असं षटक टाकलं ज्यात 3 विकेट आल्या आणि 3 धावा केवळ खर्ची केल्या. त्यानंतर शुभम जाधव 10 धावांचं षटक, 1 विकेट आणि शेवटच्या ओव्हरमध्ये पव्या बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय सूरज टेंबे. हॅलो, साजिदभाई दाबिलकर रत्नागिरी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कोपऱ्याच्या वतीने मी त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. साजिदभाई दाबिलकर. या साजिद दाबिलकर क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, त्यांचंही स्वागत. यावर्षी त्यांचं स्वप्न पूर्ण झालं असे साजिद दाबिलकर उपस्थित राहतात, त्यांचंही हार्दिक स्वागत असणार आहे. जमेत मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी कोपरा ग्रुप रंगात येताना पाहायला मिळतोय. अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. तारे सितारे या कोपरा ग्रुप मध्ये दाखल झालेत आज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळला जातोय. प्रसन्न पाटील यांच्या बॅटमधून टीमला प्रसन्न केलंय. पहिल्याच बॉलवर चौकार. तसेच खास रत्नागिरीवरून इथे मुदस्सर दाबिलकर साहेब तसेच कल्पेश शिंदे सर सुद्धा इथे पोहोचले. त्यांचे सुद्धा कोपरा ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पनवेल मधून हा खेळाडू इकडे आलाय. प्रसन्न पाटील गोलंदाजी फलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करतायत, परंतु या ठिकाणी दाखवावं लागेल सूरज टेंबेला काय होईल या येणाऱ्या कालावधीमध्ये. 5 चेंडू 16 धावा. वेगातील चेंडू पाठवला. लांबवर फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. क्रिकेट षटकार. वाह, क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. प्रसन्न पाटील हा खेळाडू मात्र मैदानात झुंज देतोय. सूरज टेंबे कमबॅक करावं लागेल. अजूनही 4 चेंडू 10 धावा. मॅच कुठेही जाऊ शकते. सर्वाला देखील माणगावला देखील वाई स्टारच्या बाजूने यशराजच्या बाजूने कोपरा ग्रुप मधील रंगतदार मॅच आपण पाहतोय. सूरज यावेळेला भन्नाट वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पंच हात फैलावतायत, व्हाईट बॉल कळवतायत. सूरजचा वेग जरूर आहे, परंतु अचूकता नक्कीच या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता.
दोन्ही संघातील आयकॉननी जर पाहिलं तर शेकडो किलोमीटरचा प्रवास करून इकडे आलेले आहेत, परंतु हा अंतिम क्षण ठरवणार आहे कुणाला माघारी तिकीट मिळेल आणि कुणाला इकडे थांबायचं आहे तो ठरवणारा क्षण आहे. सूरजला कामगिरी करावी लागेल. समोर जर पाहिलं तर प्रसन्न चांगली कामगिरी करत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, विजय पावले आले तिकडे, एक धाव तर घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात खेळाडू होत आहे धावबाद. एफर्ट जबरदस्त होते परंतु कॅच नाही होऊ शकली आणि काय प्रयत्न केले विजय पावलेने तिकडे. जर कॅच झाली असती तर जवळपास मॅच आवाक्यात आलीच असती, परंतु क्रिकेट आहे, एफर्ट चांगले होते आणि तिकडे एक धाव तर मिळाली आहे. मॅच पुन्हा एकदा पुढे जाते. 3 चेंडू 8 धावांची आवश्यकता. वाह मजा. क्रिकेट रंग बदलताना पाहायला मिळतो सातत्याने हा खेळ, परंतु प्रसन्न पाटील 1 चौकार 2 षटकाराच्या मदतीने बॅटिंग करतायत. विकेट आली आहे. हॅलो, मनोज खेऊर यांच्याकडून कोपऱ्यासाठी 200 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद. क्रिकेटचा थरार काही संपता संपेना. सर्वा की माणगाव, यशराज की वाही स्टार सातत्याने सुरू आहे. यश पाटील की परवेज मुकादम याही संघर्ष सुरू आहे. 3 चेंडू बाकी आहेत, 8 धावांची आवश्यकता. क्रिकेटचं थरार नाट्य आज मात्र कोपरा ग्रुप मध्ये वेगवान परंतु खोलवर चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. एक धाव तर तिकडे घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूची फेकी केली गेलीये, त्या प्रयत्नात एक धाव घेतली आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट 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 येते. तर कळवतील जे काही सर कळवतील. 1 मिनिट आम्ही पंचांच्या निर्णयाची वाट पाहतोय. ओके स्ट्राईक. हा दोघांनी क्रॉस करायला पाहिजे हा नियम आहे, त्यामुळे रनआउट नसेल आणि दुसरा बॅटर स्ट्राईक वर असेल. हा तर एकच धाव तिकडे मिळणार आहे याची नोंद घ्यायची. आणि आता 7 धावांची आवश्यकता. चेंडू जर पाहिलं तर 2 बाकी आहे. 2 चेंडू 7. वाह मॅच मध्ये मजा आली आहे, मॅच मध्ये रंगत आली आहे. सर्वा की माणगाव, यशराज की वाही स्टार, यश पाटील राज पाटील की परवेज मुकादम अशीच मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते.
नजीरी देखील उपस्थित राहतात, क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. आणि पंकज एलकर हे देखील आपला सुबोध जाधव यांचा संघ घेऊन उपस्थित राहिल्यात. त्यांचं देखील, कारण यानंतर देखील एक महत्त्वाची मॅच असणार आहे, त्याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत. दहावीर चषकाचे सर्वच आयोजकांची टीम तुषार शिंदे यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत. सर्व रोहकरांचं देखील हार्दिक स्वागत असेल. हॅलो. हॅलो. आज आपण पाहतोय अनेक मान्यवर आणि क्रिकेट रसिक या मैदानामध्ये क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येत आहेत. आपण पाहतोय व्यासपीठ सजलेलं आहे. सर्व मान्यवरांची इथे मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय तुषारजी शिंदे, मॅन फ्रॉम रोहा, एक उद्योगपती म्हणून ज्यांची ओळख आहे, त्यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत अनेक रोहेकर, मग त्यामध्ये आपण पाहतोय सन्माननीय तज्जू भाई डबीर यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे नारायणजी यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय राशीद भाई, त्याचप्रमाणे सन्माननीय जाहीद भाई, स्क्रीनवर आपण पाहू शकता सन्माननीय किशोर भाऊ पिळणकर आणि त्याचप्रमाणे रोहा नगरीचे एक उद्योजक आणि दहावीर चषकाचे जनक आणि दहावीर रोहा या स्पर्धेचे अध्यक्ष सन्माननीय तुषारजी शिंदे, त्याचप्रमाणे धनंजय पोकळे सर, हे सुद्धा त्यांच्या समवेत आज आहेत. आमचे कॅमेरामन आपल्या कॅमेराच्या लेन्समध्ये आपण पाहतोय, प्रत्येक क्षण इथे टिपत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत कोपरा ग्रुप वडवली आयोजित मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा हा अंतिम दिवस. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतोय.
प्लीज माझी विनंती असेल दोन्हीही संघांच्या खेळाडूंना की आपण लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज करायचा नाहीये. हॅलो, कोपरापूरच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण बाउंड्रीवर या ठिकाणी आला असाल तर कृपया लाईन म्हणून काम पाहिजे आहे. बाउंड्रीवर जायचं सर्वांनी. कोपरापूरच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण या ठिकाणी आला असाल तर कृपया बाउंड्रीवर जा. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. चुरशीचा सामना मात्र या ठिकाणी ऑन आहे. पाहूया अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे की सर्वा की माणगाव, वाही स्टार की यशराज, कोण या मॅचला जिंकणार. फाईजभाई नजर हे देखील आवर्जून मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. आणि क्रिकेटचे चाहते मात्र अगदी श्रीवर्धन तालुका, म्हसळा तालुका, मुरुड तालुका, रोहा तालुका, माणगाव तालुका, महाड तालुका, तळा तालुका या आजूबाजूच्या सर्व तालुक्यांमधून, कारण दक्षिण रायगडातील एक मानाची स्पर्धा आहे कोपरा ग्रुप, आणि ती पाहण्यासाठी क्रिकेटचे चाहते इकडे उपस्थित झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी, 7 धावांची आवश्यकता. हा सामन्याने मात्र खूप सारे रंग बदललेत. कधी इकडे कधी तिकडे, कधी इकडे कधी तिकडे. तर सुरुवात ज्यावेळेला झाली पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये रन आले 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, तिसऱ्या ओव्हरमध्ये 9, चौथ्या ओव्हरमध्ये 3, असा ग्राफ खाली 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 आला. परंतु दुसऱ्या डावात जसं ज्यावेळेला मॅच सुरू झाली, पहिल्या ओव्हरमध्ये रन, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमी, तिसऱ्या ओव्हरमध्ये रन आणि चौथ्या ओव्हरमध्ये काय होते पाहायचंय. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. यासीन समोर जर पाहिलं तर सूरज. ओहो, वेगातील चेंडू मात्र या ठिकाणी येताना पाहिला मिळतोय. डायरेक्ट हिटही नाही होऊ शकला आणि धाव मात्र तिकडे बाईच्या स्वरूपात येते. आणि एक बॉल आणि 6 रनची आवश्यकता. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंजकता येताना पाहायला मिळते. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा नेम नाही. शेवटच्या बॉलवर काळजाचे ठोके मात्र दोन्ही संघांच्या संघ मालकांचे देखील धडधड 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 करत असतील अशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी सुरू आहे. सर्वा की माणगाव, यशराज की वाही स्टार, परवेज मुकादम की यश पाटील, काय होईल या मॅच मध्ये. शेवटचा क्षण मात्र बाकी आहे. आयकॉनने केलेला 100, 200, 300, 400 किलोमीटरचा लांबवरचा प्रवास गाठलेली वडवली कोपरा ग्रुप शेवटचा क्षण मात्र या ठिकाणी ठरवणार आहे. मॅच कुणाच्या बाजूने जाईल. सूरज टेंबेचा वेग मात्र या ठिकाणी प्रसन्न पाटीलला रोकेल का. एक क्षण केवळ एक क्षण एक जल्लोष करेल, एकाच्या चेहऱ्यावर निराशा येईल, परंतु थोड्या वेळापुरती असेल. कारण दोन्ही संघ मालकांना देखील माहिती आहे क्रिकेट हे खेळाडू वृत्तीनेच घ्यायचं असतं आणि ते आज घ्यावं देखील लागेल. इकडे शेवटचा बॉल कोपरा ग्रुप. वर्षभर संघ मालक देखील वाट पाहतात कोपरा ग्रुप मध्ये कोण आयकॉन घ्यायचे, कोपरा ग्रुप मध्ये कोणता संघ उतरवायचा. परंतु आज तो क्षण आलाय ठरवण्याचा. आणि शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर प्रसन्न पाटील ज्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे, 2 षटकार 1 चौकार मारले. शेवटच्या बॉलवर काय करतील. 22 वर करतात बॅटिंग. सूरज टेंबे माणगावचा एक वेगवान गोलंदाज आहे. शेवटचा बॉल 1 बॉल 6 रन. दोन्ही टीमला पाठिंबा देऊयात. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात कोपरा ग्रुप मधील रंगतदार मॅच. कोलवर बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे विजय पावलेने बॉल अडवलाय. काय मॅच झाली आहे, जबरदस्त मॅच. प्रसन्न सर्वांना विनंती आहे, सर्व टीमसाठी, सर्व दोन्ही संघांसाठी, सर्व संघांसाठी आणि या प्रसन्न पाटील साठी देखील एकदा जोरदार टाळ्या होते. जरी मॅच या ठिकाणी माणगाव टीमने जिंकली आहेत, सर्व टीमने मने जिंकलेली आहेत. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार केवळ 44 धावांची आवश्यकता असताना 3 धावा देत 3 महत्वपूर्ण विकेट घेणारा वेगवान तेजतर्रार गोलंदाज विजय पावले यांना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय. काय खेळ केला विजय पावले यांनी, जबरदस्त भन्नाट वेगात. इस कोपरा ग्रुप वडवली टूर्नामेंट के लिए अफजल मेहमान इनके दोस्त रायगढ़ स्पोर्ट के मालिक नबील शेख जो पनवेल से यहाँ पे तशरीफ आवड़ी की है, यकीनन उनकी मोहब्बत खींच लाई कोपरा ग्रुप